घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. तुकोबराय म्हणतात, देवा तू दातार आहेस, तू सगळं दिलंस आम्हाला, आता आमच्याकडून काय घे? घ्यावी घ्यावी माझी सेवा. ज्ञानोबरायांनी सुद्धा हेच मागितलं, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. त्या मनाच्या ठिकाणी त्या गोविंदाचं अधिष्ठान पाहिजे. माझ्या मनाला गो छंद, हा माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद. मनाला गोविंदाचा छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग देवाला देऊ ती सेवा, देव आवडीने स्वीकार करेल. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. सेवा शब्द वापरला ना तुकोबरायांनी. भक्ती मार्गातला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे सेवेचा. आम्ही सगळं पाहिजे असतं आम्हाला, पण मिशन पेक्षा कमिशनला जरा जास्त महत्व देतो आम्ही. सेवेपेक्षा मेवा किती मिळतोय याच्याकडे आमचं जरा जास्त लक्ष असतं, नाही का? खरं सांगू का, अशा उत्सवांमध्ये अर्चन भक्ती जो करतो ना प्रामाणिकपणे, या सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. इथं साध्यातलं साधं काम, ताडपत्र्या उचलणं असू दे, बैठक व्यवस्था घालणं उठणं, ही माणसं पुढे पुढे येत नाहीत बघा, फार येत नाहीत, मागे मागे राहतात, पण सेवा मात्र प्रामाणिक करतात. देवाची कृपा त्यांच्यावर जास्त राहते. पडद्यामागचे खरे कलाकार असतात, नाही का? इथलं साध्यातलं साधं काम. म्हणून मी म्हणते, जी सेवा करू ना त्याची दखल माऊली घेतात, त्याची दखल केशव गोविंद भगवान घेतो. हे आपण डोक्यात पक्क ठेवूया. आपल्या सेवेची दखल देव घेतो. बरं, सेवा करताना देवाच्या घरात जायचंय आपल्याला, देवाच्या घरात आपल्याला जायचंय. मग दार कुठलं आहे? दार पाहिजे ना, दारातनच घरात जाणार आहे. ज्ञानोबरायांना विचारा. म्हणजे ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीत सांगते, जो या ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. देवाच्या घरात जायला सेवेचं दार आहे म्हणले. तेथ सेवा हा दारवंटा. एकदा टाळ्या वाजवा दादांसाठी. खूप सुंदर हार्मोनियम वर बोट फिरतायत. तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. देवाच्या घरात जायला सेवेचं दार लागतं. सेवेच्या दाराने देवाच्या घरात गेल्यावर देव आपल्या घरात येतो. देव आपल्या घरात आलाय का इथं बेलापूरमध्ये? महिला मंडळ, तुमच्या कुणाच्या घरात देव आलाय? बोला ना. झाले, मला माहिती घड्याळ माझं लक्ष आहे, 9 वाजलेत. पण सांगा ना, आता भोजन आहे का, प्रसाद आहे का सगळ्यांना? चालतं थोडं पुढं मागं, पुढं मागं नाही, पुढंच जातं. हा, सांगा ना. देवाच्या घरात जायला सेवेचं दार आहे. देवाच्या घरात आम्ही सेवेच्या माध्यमातून जातो तरच देव आपल्या घरात येतो. देव आपल्या घरात आलाय का? विदुर काकांच्या घरात गेला की नाही? द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्या घरी गेला. आपल्याला नाही वाटत आपल्या दाराची कडी देवानी वाजवावी? आपल्याला नाही वाटत देवानी यावं? आपल्या घरात देव सोडून सगळं आहे, देव सोडून सगळं आहे. मीराबाईंना विचारा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसे लगी लगन मीरा हो गई मगन. इतकं वेळ लागावं लागतं देवाचं. श्वासासाठी जेवढी तळमळ होते ना, तेवढी देवाच्या भेटीसाठी तळमळ व्हावी लागते. तेव्हा देव घरात येतो. नाहीतर आपल्या घरात देव येत. आम्ही असे बांधावर उभे राहतो आपल्या शेताच्या, आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, ती झाड दिसते, तो डोंगर दिसतोय का, तिथपर्यंतच सगळं माझं. ती धरणी माता आपल्यावर हसते. ती म्हणते, बाई गो, याचा आजा सुद्धा हेच म्हणत होता, हे माझं आहे म्हणून. याचा पणजा सुद्धा हेच म्हणत होता, आजा गेला पणजा मेला, बाप मसणा गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. ती धरणी माता आपल्यावर हसते. आमच्या पुण्यात मी एक परवा गाडी बघितली, मोठी गाडी होती. गाडीचं नाव नाही सांगत जाऊ दे, कुणाची होती तेही नाही सांगत जाऊ दे, पण त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हणलं, बाई गो, आता हे भाऊ ही गाडी घेऊन वर जाणार वाटतं. कशाचा अभ्यास आम्ही करतो? लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. काही नाही नेता येत. मग देवाकडे जाताना कसं जायचं असतं माहितीये? याचक म्हणून जायचं, योजक म्हणून नाही. योजना आणि याचना 2 शब्दात फरक आहे. अर्जुनही गेला होता आणि दुर्योधनही गेला होता.
कशाला? युद्धाला मदत मागायला. देव झोपले होते. एक योजक बनून गेला होता आणि एक याचक बनून गेला होता. देव उठून बसले आणि सांगितलं, बोला कुणाला काय पाहिजे. दोघंही म्हणले, आम्हाला युद्धात मदत पाहिजे तुझी. भगवंत म्हणले, मी मदत करणार. माझ्या मदतीचे दोन भाग केलेत मी. एका बाजूला मी एकटा उभा राहणार, मी हातात शस्त्र धरणार नाही. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार चांगल्या युक्तीच्या गोष्टी तुम्हाला सांगेन. मी हातात शस्त्र धरणार नाही, मी युद्ध करणार नाही, कारण मला युद्धच करता येत नाही. मी गुरु राखणारा माणूस आहे बाबा लहानपणी. देव म्हणजे काही साधं सुद्धा काम आहे? मी गोपाळ आहे, मी गाई गुरु राखली आहेत, मी गोविंद आहे, मी नाही इथं तुम्हाला काही मदत करू शकत. मग एका बाजूला माझी नारायणी सेना आहे सगळी. बोला तुम्हाला काय हवंय? माझी सेना हवी आहे का मी हवंय? दुर्योधन तयार होता. तो म्हणला, तुला घेऊन काय करू? तू गोष्टी सांगणार तिथं काही पंगत वाढायची तुझ्या गोष्टी ऐकायला? मला नको तुझ्या गोष्टी, मला तुझं सैन्य दे. ती नारायणी सेना घेतली दुर्योधनाने. अर्जुनाला देव विचारतायत, देऊ का? अर्जुन म्हणले, झालंय माझ्या मनासारखं, अजिबात घटना दुरुस्ती काही करू नका, देऊन टाका. घेतलं. दुर्योधन आनंदाच्या भरात निघून गेला आणि अर्जुनाला देवानी थोडस व्यंग कुत्सितपणे विचारलं, चिडवलं. म्हणले, अरे वेड्या, तुला संधी दिली होती, तू सैन्य का नाही घेतलं? मला घेऊन काय मिळणार? मी हा असा गुरु राखणार आहे, लहानपणी गायी सांभाळल्या, मला नाही बाबा युद्ध करता येत. अर्जुन हुशार होता, भक्त होता, ज्याच्या रंध्रात असं म्हणतात, ज्याच्या केसातनं कृष्ण नामाचा ध्वनी येत होता. इतका परम पावन पवित्र भक्त होता, सख्य भक्तीचं आदर्श उदाहरण. देवाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, अरे हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा तू उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, केवळ छास बची तेरे पास. घेऊन गेला सैन्य, काय उपयोग तुझा? तुला संधी दिली होती, तू मागितलं नाही. माखन तो दुर्योधन ले गया, केवळ छास बची तेरे पास. अर्जुन हुशार होता, हसला आणि म्हणाला, माधव, जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. अरे माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. माझ्याजवळ देव आहे, परमात्मा आहे, सर्वस्व आहे माझं माझ्याजवळ. मला काय पाहिजे भगवंताजवळ? फक्त माझी सेवा देवा तू घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची. तुकोबाराय स्वतःला दीन म्हणून घेतात आणि स्वतःला दीन म्हणायला खूप मोठं मन असावं लागतं. सध्या प्रत्येकाला सत्ता, संपत्ती, नाही का, मोठेपण मिरवायचंय, पण स्वतःला दीन आणि स्वतःला दुर्बळ म्हणून घ्यायला तेवढी अनन्य भक्ती भगवंताच्या जवळ असावी लागते. तदर्पिता अखिला चारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता, ही भक्तीची व्याख्या देवर्षी नारद सांगतात भक्तिसूत्रामध्ये. इतकं दीन व्हावं देवाच्या जवळ, वाटेल तिथे नाही वाकायचं, देवाच्या जवळ वाकावं. पण तेच तुकोबाराय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन शिकवतात. मऊ लोण्याहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे, हाही धर्म सांगतात. त्यामुळे देवाला मात्र सांगतात, मी दीन आहे, दुर्बळ आहे, माझी सेवा तू मान्य करून घे आणि मी तुला काय देणार आहे? तुला जे आवडतं तेच तुला देणार आहे. आणि तुला काय आवडतं? तुला तुझं नाम आवडतं. दोन्ही हातांनी टाळी, मुखानी नाम विठोबा रखुमाई. टाळी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. Gopal
अवघ्या उपचारा एक मनची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा अवघी यांचा ठाव पायावरी जीव भाव घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा अवघी यांचा ठाव पायावरी जीव भाव सगळ्या जगाचा जाणकार भगवंत आहे सृष्टीचा निर्माता तो आहे अखिल विश्वाचा सत्ताधीश तो आहे त्याची सत्ता आम्हाला मान्य करता आली पाहिजे अवघी यांचा ठाव त्याला सगळं माहितीये त्याला सगळं माहितीये गंमत सांगू का आज आपण सगळी मंडळी कीर्तनकारांवर एवढं प्रेम करताना मी ना या हारांसमोर कायम हारपत करते या हारापुढे मी हार पत्करलेली असते कायम कारण हे हार आम्हाला नाही हे हार ज्ञानोबांना तुकोबांना असतात गादीचा तो सन्मान आहे कारण या गादीवर आम्ही फक्त उभे राहतो आणि आपुलिया बळे नाही मी बोलत तुकोबरायांच्या शब्दात सखा भगवंत कृपा त्याची वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची इथं कीर्तन करणारा आपण कोणी नाही इथं वाजवणारा तो आहे इथं ऐकणारा सुद्धा तोच आहे इथं टाळ सुद्धा त्याचेच आहेत अहो काय त्या टाळाचा नाद आहे विचारात ज्ञानोबरायांना घुळ घुळा वाजती टाळ इथला टाळ आणि इथली टाळी दोन्ही टाळायचं नाही जन्म मरणाला टाळणारी ही टाळी आहे टाळा टाळी लोपला नाद काय माऊलीने बहार केली टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची अटला भेद भोग भोगिताची अटला भेद नाम ज्ञान गिळोनी गाव गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ऐसा वासुदेव बोल बोल ऐसा वासुदेव बोल बोल ऐसा वासुदेव बोल बोल ऐसा वासुदेव बोल माता इथली टाळी सुद्धा टाळायची नाही जी टाळी जन्म मरणात ते टाळी जीवन मरण टाळणारी टाळी आहे मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत चालतो कधी जेव्हा आपण नाम घेतो आनंदाने शिवाय टाळी वाजवतो आता डॉक्टर सुद्धा सांगतात ॲक्युपंक्चर शास्त्र आहे आता वैज्ञानिक आणि तिकडचे पाश्चिमात्य डॉक्टर आम्हाला सांगतायत की अशी टाळी वाजवली आणि विठ्ठल विठ्ठल म्हटलं की रक्त शरीरातला प्रवाह सुरळीत चालतो मध्ये कोलेस्टेरॉल येत नाही तब्येत ठणठणीत राहते हे त्यांनी सांगावं तेव्हा पटतंय आम्हाला मग आमच्या संतांनी कानी कपाळी आम्हाला सांगितलं वासुदेव स्मरण मूळ पापाचे हरण मग आम्हाला संतांनी 1000 वेळा सांगितलं की नाम घ्या टाळी वाजवा भजन करा तुम्हाला सगळं मिळेल कुठलाही रोग जवळ फिरकणार नाही इतका आनंद आणि इतकं सामर्थ्य या भजनात आहे भजनात आम्ही सगळं करतो पण आमचं मन इकडं धावत नाही त्यामुळे हे सगळं हरण करण्याचं काम जर भजन करत असेल पापांचं हरण करण्याचं काम जर भजन करत असेल तर आम्ही भजन का नाही करायचं शिवाय आता डॉक्टरांनी सांगावं तेव्हा आम्हाला पटतं एकादशीचं व्रत आम्हाला संतांनी सांगून दिलं 3 गोष्टी कराव्यात मुखामध्ये विठ्ठल नाम गळ्यात पवित्र तुळशीची माळ कंठी मिरवा तुळशी म्हणले काही माणसं घालतात पण लपवतात ऑफिसला जाताना मिरवायची कंठी मिरवा तुळशी व्रत करा
एकादशी आणि आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी, 3 गोष्टी. मग आता हे सगळं आम्ही करायचंय. एकादशीचं व्रत संतांनी आम्हाला सांगून दिलं. आता आयुर्वेद शास्त्र किंवा पाश्चिमात्य डॉक्टर आम्हाला सांगतात 15 दिवसात एकदा लंघन करावं, म्हणजे लंघन केल्यानंतर कॅन्सर सारखा असाध्य रोग होत नाही. हे त्यांनी सांगितल्यावर आम्हाला पटतंय. पण आमची एकादशी आम्हाला दिली ना संतांनी. आमचं उलट आहे, एकादशी आणि त्या दिवशी ताट जास्त भरलेलं असतं आमचं. त्या महाशिवरात्रीच्या उपासाला पर्वकाळाचा उपवास. ते प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणायचे, महाराष्ट्रातले खूप मोठे व्याख्याते होते. भोसले सर म्हणायचे, या दिवशी माणूस प्राण्याच्या ताटाकडे जर बघितलं महाशिवरात्रीच्या दिवशी, तर भोलेनाथाला प्रश्न पडत असेल, बापरे, म्हणजे आजच्या दिवशी हा मानव प्राणी भूतलावरचं सगळं अन्न आजच फस्त करतोय की काय, असा त्या भोलेनाथाला प्रश्न पडत असेल. असं आमचं खाणं आहे. फराळ शब्दच असा आहे की तो म्हणताना तोंड गरगरीत होते. शेंगदाण्याची आमटी आणि भगर असा पॅटर्न आहे. त्या भगरीसाठी आमटी किती वाट्या जातीये काही आम्हाला पत्ताच लागत नाही. एवढं सगळं कॉन्क्रीट जाम करून सुद्धा दिवसभर असा चेहरा असतो जणू काही गिळलंच नाही आम्ही. हे असा आमचा अध्यात्म आहे. देवाला आवडेल अशी भक्ती फार कमी करतो आपण. आमची सगळी भक्ती आमच्या आवडी करताय. देवाला आवडतं नाम, गोड नाम घेऊया. तो सत्ताधीश आहे, तो सर्वज्ञ. मी आपला फार वेळ नाही घेणार, भैरवीकडे जाऊया. एकदा भजन करायचं, सुंदर भजन सांगते. हात सगळ्यांनी उंच करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, सगळ्यांना करा असा माझा आग्रह नाही. मस्त खणखणीत टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल, बोला बोला. टाळी टाळी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज झालेलं आहे माझं कीर्तन. भगवंताला मन अर्पण करायचंय, देवाला सेवाभाव द्यायचाय. ती सेवा देत असताना म्हणतात ना, अपेक्षा कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, अशी सेवा करायची. रायगडाचं बांधकाम ज्यावेळी हिरोजी काकांनी केलं होतं, स्वराज्याचे इंजिनियर होते हिरोजी इंदलकर. रायगड बांधून पूर्ण झाला आणि राजांकडे गेले. शिवाजीराजे म्हणले, काका काय बक्षीस देऊ तुम्हाला? अहो वाटेल ते मागता आलं असतं. वतन मागितलं असतं, जहागीर मागितली असती, राजांनी दिलं असतं. संपत्ती मागितली असती, दिलं असतं. पण हिरोजी काका म्हणले, राजा मला काहीच नको. महाराज द्यायचं असेल तर एकच द्या. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालंय. या पायरीला, म्हणजे पायरीच्या शेवटच्या पायरीला एक चिरा लावतो माझ्या नावचा आणि त्याच्यावर लिहितो, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. अशी सेवा. उद्या भविष्यामध्ये हजारो शिवसैनिक, हजारो तुमचे मावळे तुमच्या दर्शनाकरता जेव्हा येतील, त्यावेळी या लाखो मावळ्यांची पायधूळ माझ्या नावावर पडेल. माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. मंडळी, अशा पायऱ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. आळंदीला गेलात तर हैबत बाबांची पायरी आहे. त्या पायरीला पाय लावू नये कधी. माणसं त्या पायरीवर पाय देऊन जातात. पाय उचलून टाकावा. असंख्य अशा सेवेच्या पायऱ्या आहेत. या सेवेच्या अवस्था आहेत. अशी सेवा तुमच्या माझ्याकडून घडावी एवढीच परमात्म्या चरणावर प्रार्थना. तुकोबराय म्हणतात, देवा माझ्या चित्ताचं मी आसन केलं, त्याच्यावर तुला बसवलं. देवाला कुठं बसवायचं असतं? कीर्तनात आपण आलात ना,
मला माहिती आता वेळ खूप झालाय, तुम्ही 9ला रोज संपत असेल कीर्तन, पण आज घड्याळ पुढे गेले. तुम्ही रोज इथं येताना आपले पाय चौरंग झाले पाहिजेत, हात बिल्वपत्र झाली पाहिजेत, डोळे समया झाले पाहिजेत आणि हृदय गाभारा झाला पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. चित्ताचे आसन, चित्ताचे चित्ताचे आसन, चित्ताचे आसन म्हण. ओम चित्ताचे आसन, तुका करीतो कीर्तन, तुका करीतो कीर्तन. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दीन आला दीन दीन दुर्बळाची देवा, देवा देवा. सेवा दुर्बळाची सेवा. दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, चित्ताचे आसन, तुका करीतो कीर्तन. देवाला त्याचं कीर्तन आवडतं, आणि कीर्तन म्हणजे काय, त्याचे गुण आवडतात. अलीकडे या गादीकडून, मला माफ करा, वेगळी अपेक्षा केली जाते. म्हणजे मागणी वेगळी आहे, त्यामुळे पुरवठाही तसाच होतोय, मागणी तसा पुरवठा. या गादीकडून जी अपेक्षा आज समाज करतोय, ती अपेक्षा पूर्ण करायला कपिल शर्माचा शो आहे, हास्य जत्रा टीव्हीवर असते. त्यामुळे या गादीकडून आपण फक्त उद्धाराची अपेक्षा करायची मंडळी, फक्त उद्धार, तुमचा माझा सगळ्यांचा उद्धार व्हायचं. ती गादी ती आहे, अनादी काळापासून चालत आलेली आहे. मी नेहमी असं म्हणते, कीर्तनकारांवर नका तुम्ही प्रेम करू, नका त्यांचे लाड करू, पण या गादीवर तुम्ही निष्ठा ठेवा. ती गादी खूप मोठी आहे, आणि म्हणून झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करूया. अत्यंत सुंदर आचरण, नीतीचं जीवन, नीतियुक्त आचरण, अंतःकरण शुद्ध, या दोन गोष्टी पाहिजेत. बघा, देवाकडे तोंड करून आपण काय मागतो, हरिहर केशव गोविंद महाराजांच्या समोर, भगवंतांच्या समोर ज्यावेळी आपण उभे राहतो, त्यावेळी त्यांना काय मागतो आणि त्यांच्याकडे पाठ केल्यानंतर आपण काय वागतो,
याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तो सर्वज्ञ आहे, तो जाणकार आहे, तो विश्वाचा मालक आहे, बाप आहे जगाचा. त्यामुळे त्याची सत्ता आम्हाला मान्य करता आली पाहिजे. अंतःकरणातली शुद्धता, मनाचं बालपण, अंतःकरणाचं देवपण आणि नीतियुक्त जर आचरण असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. मी हात जोडून सांगते, भगवंत काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो. देव आम्हाला सांभाळतो, कारण त्याचं ब्रीद आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येईल. आज खूप मोठी माणसं आहेत, व्यासपीठ चालक असतील, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आपल्याकडून करून घेणारी सगळी मंडळी असतील, पंचकृषीतली बरीचशी मंडळी इथे उपस्थित राहिलेली आहेत. कारेगाववरून आमचे बंधू, म्हणजे त्यांच्या गावाला मी कीर्तन केलेलं आहे असे परमादरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर ऋषिकेश पठारे आणि आमचे सुनील भाऊ पठारे, ही सगळी मंडळी कारेगाववरून आज इथे उपस्थित राहिली. आपण सगळीच मंडळी पंचकृषीतली दूरदूरवरून आला असाल. सर्व वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत साधक, सर्व गायक, महाराज मंडळींची नावं मला माहिती नाहीत, मला क्षमा करा, पण तरी सुद्धा सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करते. आमची ही दोन युवा मंडळी, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. ते तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात म्हटलंय, गोड वादन आहे. भगवंतांनी अशीच गोड सेवा त्यांच्याकडून करून घ्यावी. आमच्या महाराजांना पेटी करत मी तुम्हाला म्हटलं होतं आपण काढा, 2-2 पेट्या मला चालल्या असत्या खरं, पण तरी सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या, आमच्या दादांसाठी टाळ्या. सगळ्यांना मनापासून वंदन करते. झालेली सेवा महाराजांच्या भगवंताच्या चरणावर समर्पित करते. पुन्हा एकदा भगत सर असतील आणि सर्व विश्वस्त अधिकारी, पदाधिकारी, देवस्थानची सर्व अधिकारी मंडळी, बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. जे आहे चांगलं ते गुरुजनांचं आहे आणि ज्या चुका आहेत त्या माझ्या